चंद्रोदय कोटानगर भाग 2 जुनाविडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर 413-005 या परिसरात ड्रेनेजची घाण पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. स्त्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांचा महापालिकेला इशारा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका अन्यथा पालिकेवर मोर्चा काढू. चंद्रोदय कोटानगर भाग 2 जुनाविडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर 413-005 येथील महेश कोटे कॉलनीच्या मागील बाजूस चंद्रोदय कोटानगर भाग 2 येथे ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे येथील रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय. हे प्रत्येक 4 ते 5 दिवसांनी या ठिकाणी ड्रेनेज लाईन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भर रस्त्यावर पाणी वाहतंय. हेच पाणी लोकांच्या घरात येतंय. अक्षरशः घाणीत राहण्याची वेळ येते. नागरिकांवर आली आहे. ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आल्यानं रोगाला आमंत्रण देणारे मच्छर, डास या परिसरात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे दुर्गंधी सगळीकडे पसरते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. हेच पाणी सकाळ संध्याकाळ वारंवार स्वतः नागरिक काढण्याचा प्रयत्न करतात. सोलापूर महानगरपालिकेला अनेकदा वारंवार तक्रारी करून देखील ड्रेनेजचा घाण पाण्याचा प्रश्न सुटत नाही. तात्पुरत्या स्वरूपात कामं केली जातात, परंतु कायमस्वरूपी मार्ग महापालिका अधिकारी काढत नसल्यानं रहिवाशांना महानगरपालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त होते. परत येणाऱ्या काळात हा प्रश्न सुटत नसल्यानं महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील यावेळी स्थानिक रहिवाशांनी दिलाय. पालिका आयुक्तांनी या संदर्भात गांभीर्याने विचार करून सतत ड्रेनेज लाईन नसल्यानं घाण पाणी वाहते. ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे शहरात डेंग्यूसारखे आजार वाढत असताना महापालिकेने गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना मागणी केली. श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करून ड्रेनेज लाईनचे काम आपण पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत करून घेऊ असेही ते म्हणाले. घाण पाणी आमच्या घरात येत असल्यानं आमचं जगणं असंही झालंय. प्रशासनाचे कर्मचारी येतात, फोटो काढून घेतात, तेवढ्यापुरतं काम करून जातात. पुन्हा पाऊस पडला तर आहे तसाच अडचण सुरुवात होते. या ड्रेनेजच्या घाण पाण्याची समस्या तसेच आहे. प्रशासनाने लवकरात लवकर समस्या सोडवावी असं नागरिकांकडून बोललं जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. हे बाब गंभीर आहे. आता महापालिका आयुक्तांनी आमची समस्या सोडवावी ही आमची प्रमुख मागणी आहे. जर ही समस्या सुटत नसेल तर आम्ही महापालिकेवर मोर्चा काढून असा इशारा देखील येथील स्थानिक रहिवाशांनी दिलाय. नमस्कार, माझं नाव श्रीनिवास किशोर संगा. आज बीडी घरकुलमध्ये कोटानगर या भागातील चंद्रोदय नगर भाग 2 या भागात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या भागातील नागरिकांना त्यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे. इथं अक्षरशः नाल्यासारखं गटर भरलेलं आहे. प्रत्येकाच्या घरात ड्रेनेजचं पाणी घुसतो आणि इथं ड्रेनेज लाईन नाही, नळ पाईपलाईन नाही. आजूबाजूच्या 4ही ठिकाणी ड्रेनेज लाईन केलेलं आहे, तरी देखील पाणी व्यवस्थित जात नाही. अनेक भागात अक्षरशः गटर नाल्यासारखं भरलं जातो. विडी घरकुलमध्ये रोडपासून ते अनेक आणि रोड कॉन्ट्रॅक्टर हेही रोड करताना ते खड्डा मारून 2 फूट 1 फूट जे खड्डा आहे ते कॉन्क्रीट काढून रोड बनवलं पाहिजे. तसं न करता ते डायरेक्ट त्यांच्या त्या संबंधानं वरच्यावर रोड बनवून जमीन खाली, घरं खाली जात आहेत आणि रोड रस्ता वर येत आहे. आणि हे कष्टकरी भाग आहे. या भागात शाळेला जाणारे लेकरं असतील, करून करणारे लेकरं असतील, आज आजारी पडतात. येथील संबंधित लोकप्रतिनिधीकडे 10 वेळा जाऊन यांचे अडचणी ते लोक दाखवले आणि ह्या भागातील अनेक नागरिकांनी त्यांच्या ऑफिसला गेले, काही लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती केली, तरी देखील ह्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. प्रशासनाला जाग आलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सोलापुरातील कुठलाही नागरिक शासनाच्या योजनेच्या अंतर्गत वंचित राहू नये. ह्या योजनेसाठी सुवर्ण महोत्सव हा योजनेच्या अंतर्गत सिटीतील नळ, रस्ते, ड्रेनेज, पाईपलाईन असे सगळे सुविधा नागरिकांना पोचवावं असं शासनाचा आदेश होता. आदेश असून देखील ह्या भागातील लोकांचा तुम्ही अक्षरशः परिस्थिती बघायला गेल तर सिटीत आहेत किंवा आज झोपडपट्टीत आहेत हे अक्षरशः कळतच नाही. यांचं वाली कोण आहे? प्रशासनाला जाग आलं पाहिजे. प्रशासनानं जोपर्यंत रोड रस्ते आंदोलन, रोड रस्ते ड्रेनेज हे करत नाहीत तोपर्यंत इथल्या भागातल्या लोकांचं जीवन अक्षरशः दैनजीवन वाटला. जो सकाळी उठून नित्यकर्म कामाला जायचं असतो, लेकरांना शाळेला जायचं असतो, अशा अनेक लोकांना रात्रभर जागून बसायची वेळ येते. अक्षरशः मच्छरमुळे त्यांना मलेरिया, डेंग्यू अशा प्रकारचे रोग व्हायला सुरू झालेत. शासनानं याची काळजी घ्यावी आणि इथल्या नागरिकांचं मत आहे की शासनानं ड्रेनेज लाईन, अंडरग्राऊंड लाईट
व पाईपलाईन इथल्या भागातल्या लोकांना करून द्यावं. शासनाला माझी हेच विनंती आहे. जर लवकरात लवकर ह्या भागातील साचलेला नाला सिटीच्या ह्या भागातील घरकुल कोटानगर ह्या भागातील प्रत्येक ठिकाणी पावसाचं पाणी साचलेला असतो. जोपर्यंत प्रशासन 8 दिवसात ह्याचा तोडगा काढावा. जर हे तोडगा न काढल्यास संबंधित ह्या भागातील नागरिकांना घेऊन आम्ही महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू व तीव्र प्रकारचं आंदोलन करणार आहे. शासनाने ह्याच्यावर काळजीपूर्वक लक्ष देऊन ह्या भागातील लोकांचे अडचण दूर करण्यात यावा. अन्यथा ह्या इथल्या पाणी आम्ही टँकरमध्ये भरून महापालिकेत सोडू अशी आमची कळकळीची विनंती आहे. महापालिका तुम्ही जागा झालं पाहिजे. या भागातील लोकांचं कार्य पूर्ण केलं पाहिजे. आमची एवढीच विनंती आहे. शशिकला राम घोडके राहायला आम्ही इथं तर 30 वर्षापासून आहे. इथं काय सोय नाही आहे. रोडची सोय नाही आहे. पाण्याची आहे पण ड्रेनेजचं पण प्रॉब्लेम आहे. सगळं पूर्ण घाण पाणी हे 4 घरामध्ये येत आहे. बाबीच्या घरामध्ये तर नुसतं पूर्ण संडास बाथरूम सगळं भरून जातं ते घाण पाण्याने आणि वरती संडास सगळी वरती येते. मग ते काय कोणच लक्ष देत नाही त्याच्याकडे आणि कोण येत पण नाही. परवा विठ्ठल कोट्याच्या घरी गेलो. विठ्ठल कोटा त्यांच्या घरचे म्हणले याला काय तिरुपतीला गेले म्हणून सांगितले आणि त्यांनी इथंच होते. मग असं लबाड बोलतात की त्यांच्या घरला गेल्यावर मग करायचं काय आम्ही. तुम्ही किती वर्षापासून राहताय? आता 30 वर्षापासून राहतोय आम्ही. हमारी प्लाट शेवट प्लाट हमारी है और हमारा घर के बाजू की ढेली है. मेरे संडास बाथरूम में पूरा पानी आता है. 24 घंटे डेली में पानी जाता. ना घर के सामने से पूरा घान आता पूरा. और कितने बार जून में भी जाको तकरार अर्जी कम से कम 25 अर्जी गए तो अभी तक आगो कौन करे हमारे विठ्ठल कोटा को बोले. विठ्ठल कोटे महेश कोटे के बेटे को भी बोले. आगो देख को भी तो अभी तक सुधारे डेली. मैं आपको भी अभी 10-15 साल हुए हैं. अभी जरा अभी ये जो నేను ఉండోటి 4-5 వర్షం అవుతుంది. ఈడతారు వచ్చిన సందితారు ఏ దాన్ని కూడా సోయ అవుతలేదు. మా పిల్లలకు డెంగ్యూ మలేరియా చికెన్ గున్యా అయితే ఎవరి మీద రెస్పాండ్ उनके कर्जा कैसे देखो म्युनिसिपालिटी में బయట ర్యాంక్ ఇతరులే మాకు కూడా బయట ర్యాంక్ ఏమైనా పురుగులు ఏమున్నాయి కప్పలు ఉన్నాయి పాములు ఉన్నాయి ఎప్పుడు ఏమొస్తే తెలుసలేదు. పూర కట్ట బయటకి మాకు చారీ బాజు పూర నీళ్ళు నిండినాయి. సముద్రం అయింది. స్విమ్మింగ్ ట్యాంక్ ఆడ ఉన్నది ఎవరికలా కానీ మా ఇంటికి కడితే స్విమ్మింగ్ ట్యాంక్ ఉన్నొచ్చు. ఒక్క నగర సేవకుతారు వచ్చి చూసలేడు. మళ్ళీ మేము ఎట్లా ఉండాలి ఎట్లా చేయాలి పిల్లలకి ఎట్లా వీళ్ళ డ్రైనేజ్ కనెక్షన్ ఇక అదంతా వీళ్ళది అంతా జరుగుకాక అంత వాళ్ళది నో కనెక్షన్ డ్రైనేజ్ అంతా సండాస్ కనెక్షన్ అంతా ఇన్నొస్తుంది. అంతే ఇన్నొస్తుంది. ఎట్లా ఉండాలి ఎట్లా చేయాలి చెప్పులు చేంబర్ కూడా లేదు.